हे बघा, ही एक पॅरलल लाईन आहे आणि ही एक पॅरलल लाईन आणि इथून ही एक पॅरलल लाईन आहे आणि ही एक पॅरलल लाईन. याला जर आपण नॉर्मली चेक केलंय, हे अशा दोन लाईन्स आहेत आणि खालतून इथून जरी असली तरी त्यांनी नंतर एक्सटेंड केली आहे अशी, आणि ही जी आहे ही सरळ आहे. आणि याला जर माझ्या फॉर्म मध्ये विचारलं तर ती अशी फिगर येणार. म्हणजे थर्ड मध्ये बघितलं. आणि थर्ड मध्ये अजून काय, आता अजून याच्यात तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय. इन द गिवन फिगर साइड ऑफ अँगल पी क्यू आर and XYZ are parallel to each other, prove that angle PQR, that is this angle and this angle, is congruent. मग तुम्हाला कन्सेप्च्युअली माहिती आहे, ह्या सर्व चार लाईन्स पॅरलल ड्रॉ केल्यानंतर हे तुमचं येणार करस्पॉन्डिंग. सपोज हे ए आहे, हे बी आहे, हे दोघं काय आले तुमचे करस्पॉन्डिंग. आणि इथं पण स्ट्रेट मध्ये बघितलं तर हे पण काय आले करस्पॉन्डिंग, म्हणजे संगत. जर ए इक्वल टू बी आणि ए इक्वल टू सी म्हणून हे दोघं काय आले इक्वल. इतकं सोपं ते आहे. म्हणजे हे पॉइंट, हे अँगल ह्या अँगलला, हे अँगल ह्या अँगलला सारखं आहे म्हणून हे दोघं काय आले सेम. पण त्यासाठी वी नीड अँड कन्स्ट्रक्शन. आपल्याला काय लागणार आहे तिथं कन्स्ट्रक्शन. इथं पॉइंट पी दिलेलं आहे, हे क्यू आहे आणि इथं आर आहे. अगेन इथं एक्स आहे, वाय आहे आणि हे झेड आहे. and the different construction you needed is, इथं तुम्हाला हे पॉइंट आलं आणि हे पॉइंट आल्या, हे ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्याला नाव द्यायचंय एस आणि याला समूह एक्सटेंड करायचं जेणेकरून तुम्हाला समजेल. बरोबर. आणि बस काहीच नाही, याचं कन्स्ट्रक्शन केलंय आपण. मग आता आपण बघूया काय दिलंय काय शोधायचंय. इन द गिवन फिगर साइड ऑफ अँगल पी क्यू आर, सो sides of angle PQR and angle XYZ are parallel. मग बघा, तुम्ही जर का नॉर्मली अँगल PQR बघितलं, त्या PQR आहे त्याच्या साइड्स कोणत्या येणार. पहिली आली सपोज PQ, पहिली कुठली आली PQ, पॅरलल साइड PQ, साइड PQ पॅरलल साइड XY. आता जर का ही लाईन खालची पड्यावरची, बरोबर, ही समांतर आहे वरच्याला, तर त्यापैकी मी ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत जर घेतलं आणि भाग्यश्री वरचं पॉइंट कट करून घेतलं तरी ते पॅरललच येतील, कारण त्यांचा अँगल सेम आहे. तो समहाऊ लाईक दॅट, ही जरी PQ लाईन आहे पूर्ण, तर इथं हे आलंय एस, तर PQ पॅरलल XY आहे, तर PS इज ऑल्सो पॅरलल साइड XY. आणि इथं रिझन द्यायचं P डॅश S डॅश Q. अगेन ही आली आपली फर्स्ट साइड. आता ही साइड पॅरलल आली. आता इथलं घ्यायचं YZ, साइड YZ पॅरलल साइड QR. बरोबर. तर YZ पॅरलल QR, तर SG ऑल्सो पॅरलल साइड QR. तर इथं लिहिलं आपण कन्स्ट्रक्शन. रचना कशी केलेली इथं S डॅश Y डॅश Z.
बरोबर. समटाइम्स कन्स्ट्रक्शन इथंही लिहिलं जातं. समटाइम्स म्हणजे इच टाइम पण म्हटलं तरी चालेल. कन्स्ट्रक्शन ड्रॉ एस डॅश वाय डॅश झेड. आता हे पॅरलल दाखवलं गेलं. इथं घेतलं इक्वेशन 1, इथं घेतलंय इक्वेशन 2. हे आलं का लक्षात? इतकं येस और नो? काय करतोय आपण? फक्त ही लाईन याला पॅरलल, ही लाईन याला पॅरलल, आणि इथं डॉटेड एक अँगल आपण ड्रॉ केलं. नाव जर आपण व्यवस्थित बघितलं तर हा जो अँगल आहे कुठला आहे तो? एक्स वाय झेड. अँड दिस वन इज पी एस झेड. हे करस्पॉन्डिंग येणार. कसे येणार? करस्पॉन्डिंग. अँगल पी एस जी कॉन्ग्रेंट अँगल एक्स वाय झेड. फर्स्ट यू हॅव टू शो दिस. एस वाय हे पण पॅरलल आहे. त्याच्यासाठी आपण वरचं केलं. हा, मग हे आलं इक्वेशन 3. आणि मग परत आपण इथं एक्सटेंड केलंय आणि सगळं चेक केलंय. तर हा जो अँगल आहे पी एच झेड, हा कशाला कॉन्ग्रेंट आहे? पी क्यू आर. हे दोघं एकरूप आहेत. का माहिती का तुम्हाला? कारण हे काय आहे? परत करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन. ती एक तुमच्यामध्ये एक स्किल हवी की तुम्हाला ते अँगल दिसायला पाहिजे. आय एम ट्राइंग टू शो यू, बट यू ऑल्सो हॅव टू स्किल की तुम्ही इमॅजिन करू शकता असं. मग काय आलं? पी एच झेड लेफ्ट हँड साईड सारखी म्हणून राईट हँड साईड सेम और नॉट? Therefore, angle XYZ congruent angle PQR. काय शो करायचं होतं? हेच शो करायचं होतं का? बघा बरं, हेच शो करायचं होतं. बरोबर. चल,